नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण चपाती पिझ्झा कसा बनवायचा तो बघणार आहोत. आपण चपात्या बनवतो आणि त्या चपात्या उरल्या जातात. मग या चपात्यांचं करायचं काय हा आपल्याला प्रश्न पडतो. तर त्या चपात्यांचा आज आपण पिझ्झा बनवणार आहोत. तर हा पिझ्झा आपण बनवला तर लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत नक्की आवडीने खातील. तर चला आपण पिझ्झा बनवायला सुरुवात करूया. त्याआधी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूया. तर इथे चपात्या घेतल्या आहेत. हे बघा, या चपात्यांचा आता आपण पिझ्झा बनवणार आहोत. तर इथे मी पिझ्झा सॉस घेतला आहे, मेयोनीज, ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घेतले आहेत. इथे मी चौकोनी मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतला आहे, चीज, शिमला मिरची आणि इथे पनीर घेतले आहे. तर इथे मी एका प्लेटमध्ये एक चपाती घेतली आहे आणि त्या चपातीवरती आता आपण सॉस लावणार आहोत. तर 1 चमचा मी पिझ्झा सॉस घालते आणि 1 चमचा मी मेयोनीज घालते आणि हे आपण चांगले मिक्स करून घ्यायचे. आणि या चपातीला पूर्ण हा सॉस आहे तो लावून घ्यायचा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही या चपातीला सॉस लावून घ्या. तर इथे मी अशा पद्धतीमध्ये सॉस लावून घेतला आहे. आणि आता यावरती मी ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घालते आणि वरती मी पनीर ठेवते. जर तुम्हाला यातील कोणत्या भाज्या आवडत नसतील किंवा अजून तुम्हाला यामध्ये काही भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही ॲड करू शकता. आता मी कांदा लावून घेते. यामध्ये तुम्ही मक्याचे दाणे, टोमॅटो असे घालू शकता. आता शिमला मिरची मी लावते. अशामुळे तरी आपली मुलं भाज्या खातील. नाहीतर अशीच भाज्या करून दिल्या आपण तर मुलं खात नाहीत भाज्या. तर या निमित्ताने तरी मुलं भाज्या खातील. आता यावरती मी चीज आहे ते किसून घालते. तर यावरती जरा थोडं जास्त चीज घाला. तर इथे मी एवढे चीज घातले आहे किसून. आता इथे मी तवा घेतला आहे आणि तव्याला मी तेल लावून घेतले आहे. इथे तुम्ही बटरही घालू शकता आणि त्यावरती पिझ्झा ठेवून वरती झाकण ठेवून घेतलेलं आहे. गॅस एकदम कमी करून स्टीम देऊन घ्यायचा. तर इथे आता आपण बघूया पिझ्झा झालाय का. तर आता इथे पिझ्झा झालेला आहे तयार. आता आपण या पिझ्झाला काढून घेणार आहोत. हा पिझ्झा छान असा खायला टेस्टी लागतो. चपाती आहे ही चांगली कुरकुरीत होते आणि खूप टेस्टी लागतो हा पिझ्झा. तर आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. तर हे बघा, इथे आता हा पिझ्झा तयार आहे. हा पिझ्झा तुम्ही कधीही खाऊ शकता आणि झटकेपट हा पिझ्झा बनला जातो. तर असा पिझ्झा आपण आपल्या मुलांना करून दिला तर ती मुलं आवडीने हा पिझ्झा खातील. तर इथे मी तुम्हाला हे बघा किती जवळून पिझ्झा दाखवते. हे बघा किती छान असा पिझ्झा झाला आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.